नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अजून तरी पाऊस सुरूच असतो आणि दांगट पाटलांची सर्वजण पोरं, त्यासोबत अण्णा आणि त्यासोबत अवनी हे सर्वजण मिळून आता घरातलं पाणी काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र आता इकडे राजा रेड अलर्ट जाहीर करत असतो. खाटावर चढतो आणि म्हणत असतो, आत्ताच मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार आपल्या दांगटांच्या घरावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील 6 ते 7 तास पाऊस येणारच आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, असं तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, आता सुलू मात्र शांत झोपलेली असते. तेव्हा विजांचा कडकडाट हा सुरू झालेला असतो आणि त्यामुळे मात्र पाऊस धो सुरू असतो आणि अंधारसुद्धा पडू लागलेला असतो. सुलू उठते आणि त्यानंतर मात्र ती खिडकी बंद करत असते आणि त्यानंतर इथे दत्तू दादा म्हणून आवाज देत असते आणि म्हणत असते, अरे उठ ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे ना. अगं अरे, पाऊस खूपच जास्त येऊ लागलेला आहे. मला तर आता ना इथे फार जास्त टेन्शन आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं तुला माहिती ना, पाऊस तर इथे दरवर्षीप्रमाणेच येत आहे. मग तुला आता काळजी करण्याची काय गरज आहे? कशामुळे उगाचच ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतेस? त्यावर आता इथे सुलू म्हणत असते, अरे पाऊस तर दरवर्षीच येतो, पण धोंड्याच्या घराचं काय झालं असेल रे? मला तर असं वाटतंय की ती धोंड्याची सून इकडे परेशान झाली असेल आणि त्याचबरोबर धोंड्यांच्या घरामध्ये पूरसुद्धा आला असेल. ह्या सगळ्या गोष्टी एकदा पाहायला नको आहेत का? एक काम कर ना, तू ताबडतोब आता धोंड्याच्या घरी जा आणि तिथला जी काही परिस्थिती आहे ना, त्या सगळ्यांचा एक व्हिडिओ शूट कर आणि एक व्हिडिओ काढून इकडे आण. म्हणजे आपण ना त्या देशमान्यांना दाखवूयात तो व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुमची पोरगी, तुमची लेक इथे कशी राहते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगूयात, असं सुलू स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की आता दत्तू लगेचच छत्री घेऊन धोंडू अण्णांच्या घरी जाऊन पोहोचलेला असतो. तर इथे मात्र सगळेजण जे दांगट आहेत ते मात्र आता इकडे खूप मोठ्या टेन्शनमध्ये असतात, खूप मोठ्या ह्या परिस्थितीचा सामना करत असतात. आता मात्र इकडे जो राजा आहे तो म्हणत असतो, आता ही परिस्थिती जी आहे ती काही केल्या परिस्थिती थांबणार नाही. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर खूप मोठा आणि धक्कादायक असा निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे आता चंद्रकांत देशमाने हे मध्यरात्रीच जागे होतात. त्यांना विजांच्या कडकडाटामुळे आणि त्याचबरोबर पावसामुळे मात्र त्यांना झोप येत नसते आणि समोर उघडी असलेल्या खिडकी बंद करण्यासाठी ते सुद्धा जवळ जातात. बघणाऱ्या येणाऱ्या पावसाला पाहून त्यांना सुद्धा थोडासा धक्काच बसतो की पाऊस आता येऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबर इथे माझ्या अवनीला पाऊस किती आवडायचा, ती पावसामध्ये किती खेळायची, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्यांना आठवू लागलेल्या असतात आणि खिडकी बंद करत असतात. तेव्हा मात्र संगीतासुद्धा उठते आणि आत्ता चंद्रकांत एवढ्या रात्री का बरं उठले असतील या गोष्टीचा ती विचार करू लागलेली असते आणि त्यानंतर मात्र लगेचच म्हणत असते, अहो काय झालेलं आहे? तुम्ही अजून झोपला नाही आहात, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा मात्र लगेचच आता ती म्हणत असतात, काहीच ठीक नाही आहे गं. खरं तर इथे तुम्हाला काही हवं आहे का? हे बघा, काही नाही हवं आहे. मला माझी मुलगी हवी आहे, मुलगी. देणार आहेस का आणून माझी मुलगी? अगं माझी मुलगी तिकडे कोणत्या आणि कशा परिस्थितीमध्ये राहत असेल हे मात्र मला अजिबातच समजत नाही आहे. मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे माझ्या मुलीचं. काय करू सांग ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र लगेचच आता इथे संगीता म्हणत असते, हे बघा तुमचं सगळं काही खरं आहे, पण तुम्ही असे खचून जाऊ नका ना. प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना. असे खचून गेला तर काय होणार आहे? तेव्हा मात्र इकडे ते म्हणत असतात, खचून कसं नको जाऊ सांग ना. खचून गेलं तरच हे सगळं काही माझी मुलगी माझ्यासमोर येईल आणि त्याचबरोबर मला ती भेटेल असं मला वाटतंय. दुसरीकडे आपण पाहतो दत्तू आता इथे तो व्हिडिओ घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेला लगेच
सुलू म्हणत असते, काय झालं, तू तो व्हिडिओ आणलास ना? तेव्हा तो म्हणत असतो, हो, तो व्हिडिओ शूट करूनसुद्धा मी आणला आहे. तू बरोबर तो व्हिडिओ चांगला शूट केलास ना? हे काय बोलणं झालं? आता तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? काय हे पण बघू दे ना एकदा मला. मी जर एकदा बघितलं ना तरच मग मला इथे माझ्या जीवाला थंडक पडेल आणि जरा बरं वाटेल. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर व्हिडिओ पाहते. दुसरीकडे आता चंद्रकांतच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलेलं असतं आणि त्यामुळे आता संगीता म्हणत असते, एवढ्या रातच्याला कुणाचा फोन आला आहे आणि कुणी फोन केलेला आहे किंवा कोणाचा मेसेज आला आहे? तेव्हा चंद्रकांत म्हणत असतात, बघूयात की कोणी आणि कशा पद्धतीने मेसेज केला असेल. मग आता ते मोबाईल घेतात आणि पाहतात तर काय, इथे मात्र अवनीच्या त्या घरचा व्हिडिओ असतो जो की इथे दत्तूने शूट केलेला असतो आणि तोच चंद्रकांत देशमुख यांना व्हिडिओ पाठवलेला असतो. आता जेव्हा तो व्हिडिओ येतो त्यावेळेला मात्र चंद्रकांत देशमाने भावूक झालेले असतात. ते म्हणत असतात, कधीही मी माझ्या पोरीला इथे पावसात भिजू दिलं नाही किंवा सतत तिच्यासाठी मी छत्री घेऊन फिरलो. आज तीच पोरगी माझी ह्या दांगट्यांच्या घरी काय करते बघ ना. म्हणजे तीच पोरगी आता इकडे हे असं पावसामध्ये पाणी काढते आणि ह्या सगळ्या गोष्टी करते. काय करायचं मला तर अजिबातच समजत नाही. काय करू मी, सांग ना. असं सुद्धा आता इकडे ते बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र लगेचच आता संगीता चंद्रकांतला शांत करत असते, समजावून सांगत असते आणि म्हणत असते, हे बघा, तुम्ही ह्या समध्या गोष्टींचा एवढा विचार नका ना करू. जरा तरी शांत बसा ना. मग तरीसुद्धा आता इथे त्यांना रडू कोसळलेलं असतं. आज उघड्या डोळ्यांनी त्यांच्या पोरींचे हाल इथे ते पाहत असतात आणि त्यानंतर मात्र काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपली पोरगी आपल्याकडे हवी ह्याच गोष्टींचा इथे ते विचार करू लागलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता 4-5 काट्या आणलेल्या असतात आणि त्या काट्या त्या खाटाला ही लोक बांधत असतात. अवनी मात्र हे सगळं काही पाहते. तिला तर टेन्शनच आलेलं असतं की घरामध्ये कुठेच बसायला कोरडी जागा नाही आहे आणि सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. काय करावं काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि त्याचबरोबर आता ही लोकं जी आहेत ती पुन्हा अशा पद्धतीच्या काट्या आणि हे सगळं काही घेऊन आलेले आहेत. मग काय होणार आहे आता, असा अवनी विचार करू लागलेले असते. ह्या सर्व गोष्टींचा अवनीने विचार केल्यानंतर लगेचच आपण पाहतो इथे मात्र अवनी म्हणत असते, हे समजा काय आहे आणि तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी काय करणार आहात? तेव्हा मात्र आता इकडे टेंट बांधणार आहोत असं हे म्हणत असतात आणि प्लास्टिकचा टेंट बांधतात आणि त्यानंतर म्हणत असतात, आता मात्र काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आता कसं सगळं व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा ते बोलत असतात. आता वहिनीला जागा द्या असं म्हणून अवनीला सुद्धा खाटावर बसवतात, जेणेकरून मात्र इथे अवनीला त्या कसल्याही पाण्याचा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून. मग आता इकडे हा जो काही धनू आहे तो धनू मात्र रेन रेन रोजेसचं गाणं म्हणत असतो आणि तेव्हा मात्र इथे पाण्या म्हणत असतो, अरे काय चाललंय काय तुझं? इंग्लिश कविता काय म्हणायला लागलेला आहेस? मराठी गाणे म्हणा, मराठी, कळलं का? मराठी गाणे म्हणल्यावर सगळं कसं व्यवस्थित होणार आहे. बोला बोला, मराठी गाणे बोला. तेव्हा आता इकडे हे लोक पुन्हा मराठी गाणे बोलण्यापेक्षा ना आपण एक काम करूयात, मस्त शब्दांच्या भेंड्या खेळूयात. आता अवनी तर विचारच करत असते की इथे काय बोलतायत हे म्हणून, पण तरीसुद्धा 4-2 मराठी गाणी म्हणायला ही लोक सुरुवात करत असतात. अवनी फक्त ह्यांच्याकडे पाहतच असते. तिला तर ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शनच आलेलं असतं. आता अवनी म्हणत असते, अरे काय करताय तुम्ही हे सगळं? तुमच्या घरामध्ये इथे बसायलासुद्धा साधी कुठे जागा नाही आहे आणि बसायलासुद्धा साधी कुठे जागा नाही आणि तुम्ही मात्र या पद्धतीने हे सगळं काही करताय. तुमचं चाललेलं काय आहे? तुम्ही अशा पद्धतीने कसं काय वागू शकता? तेच मला काही केल्या कळत नाही आहे. अरे तुमचं घर गळतंय आणि तुम्ही असा प्लास्टिकचा टेंट इथे बांधलाय आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गाणी म्हणत बसलाय. तेव्हा आता लगेचच इकडे पाण्या म्हणत असतो, वहिनी तुमचं अगदी बरोबर आहे.
पण आपल्याकडे मात्र दुसरा पर्याय कोणताच नाही आहे. आता तुम्हाला सांगू का, इथे मस्त शब्दांच्या भेंड्या, त्यानंतर गाण्यांच्या भेंड्या, त्यानंतर मात्र पहाटे पहाटे इथे यशोदा कीर्तन बोलतो आणि कीर्तन बोलल्याबरोबर इथे ह्या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होते. आणि सांगता झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अशा पद्धतीने दरवर्षीच आणि रोजच आमचं हे पावसाळ्यामध्ये रुटीन असतं. आता हे सगळं बोलत असताना लगेचच हे लोक म्हणत असतात, चला चला मस्त पुन्हा एकदा ह्या गावाच्या आणि त्याचबरोबर शब्दांच्या भेंड्या खेळूयात. तेव्हा मात्र इथे लॉजिकचा विचार करतात आणि अण्णा म्हणत असतात, शब्द कसे पाहिजेत लॉजिकवाले. तेव्हा धनु म्हणत असतो, यांच्या कोणत्याच शब्दाला लॉजिक नसतं आणि लॉजिक नसल्यामुळेच हे सगळं काही होतंय. आता हे सगळं काही सुरूच असतं, पण अवनी मात्र पुढचा जाऊन विचार करत असते, रोज रोज आपण ह्या सगळ्या घरामध्ये असं कसं राहणार आहोत. पाऊस तर रोजच पडणार आहे आणि पाऊस रोज पडणार आहे, पण मग आपण कसं राहू शकतो हे मात्र आता समजत नाही. आता हे सगळं काही सुरू असताना अवनी विचार करू लागते की काय करायचं. या सगळ्यांच्या गोष्टींच्या बाबतीत मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, पण तो निर्णय मी काय घेऊ असं सुद्धा इथे आता ती विचार करू लागलेली असते. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो हे लोक मस्त मजा मस्ती आणि हे सगळं काही करत असतात. त्याचसोबत आता अवनी जोरातच ओरडते आणि म्हणत असते, काय चाललंय काय तुमचं? अरे तुम्हाला पावसाचं गांभीर्य आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही? तुम्ही अशा पद्धतीने कसे काय वागू शकता? काय सुरू काय आहे तुमचं? अवनीचं असं अचानकच ओरडणं मात्र सगळ्यांनाच लागलेलं असतं. तेव्हा अवनी म्हणत असते, तुमच्या अख्ख्या घरामध्ये पाणी आहे, तुमचं अख्खं घर पाण्याने इथे माकलं आहे आणि तुम्ही ह्या अशा पद्धतीने कॉटवर ताडपत्री टाकण्यापेक्षा तुम्ही घरावर ताडपत्री टाकणं हे गरजेचं नाही आहे का? आणि तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं करताय म्हटल्यावर तुम्हाला काय बोलायचं? आणि तुम्ही एवढे मोठे आहात आणि तरीसुद्धा तुम्ही इथे ह्याशा गाण्याच्या भेंड्या खेळत बसलाय. मी हे अजिबात काहीच ऐकणार नाही आहे. तेव्हा मात्र इथे पाण्या म्हणत असतो, वहिनी त्याचं काय ना, तुमच्या बोलण्यामध्ये अगदीच पॉईंट आहे, पण आपण हे सगळं नाही करू शकत आहे, कारण इथे आत्याबाई आपल्याला हे सगळं करून देणार नाही. मग अण्णा म्हणत असतात, कोंबडी कावळीन आपल्याला करू देणार नाही आहे हे सगळं. मग अवनी म्हणत असते, का नाही करू देणार आहे? अरे साधी ताडपत्री तर टाकायची आहे ना, मग ताडपत्री टाकल्यानंतर हे घर व्यवस्थित होईल ना. आणि तुम्हाला आणखी आणि शेवटचा मी शब्द सांगते, जर ह्या घरावर तुम्ही उद्याच्या उद्या ताडपत्री टाकली आणि त्याचबरोबर ह्या घराची डागडुजी करून घेतली तरच मी ह्या घरामध्ये राहणार आहे, नाहीतर मी ह्या घरामध्ये राहणार नाही. मी हे घर सोडून निघून जाईल असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. त्यामुळे मात्र आता प्रेक्षकांनो इथे अवनी हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच इकडे राजा मनामध्ये म्हणत असतो, काय माहिती यांचं काय चाललेलं आहे ना, तेच काही कळत नाही आहे. खरं पाहायला गेलं ना तर या घराला सुद्धा त्यांनी स्वतःचं घर म्हटलं पाहिजे, पण ती वेळ देवीआई कधी येणार आहे गो? ह्या सतत तुमचं घर असंच बोलत असतात आणि तुमचं घर असं बोलत असल्यामुळे ना मला तर अजूनच ह्यांच्या बोलण्याचं थोडं टेन्शनच येते. काय करायचं कळतच नाही. अशा पद्धतीने आता ही रात्र तर उलटलेली असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे ह्या लोकांनी लगेचच नमिताला कॉल केलेला असतो आणि नमिताला कॉल केल्यानंतर ताबडतोब बोलावून घेतलेलं असतं की तू घरी ये म्हणून. आता घरी आल्याबरोबर तिला तिथे बसायला लावलेलं असतं आणि तेव्हा नमिता म्हणत असते, आज मात्र इकडे तुम्ही माझी खूपच जास्त सेवा करताय. नेमकं काय पाहिजे काय तुम्हाला आणि प्रॉब्लेम काय झालेला आहे? तेव्हा मात्र आता हे तिघेही जण म्हणत असतात, नमे अगं पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे ना इथे खरं सांगू का, हां पावसाळा सुरू झाला आहे ते माहिती, पुढे म्हणजे ना घराची डागडुजी आणि त्याचबरोबर ताडपत्री टाकून घ्यायची. तेव्हा नमिता म्हणत असते, आणि हे तुम्हाला आत्ता करायचं आहे आणि तुमची आत्या हे सगळं करून देणार आहे, त्यामुळेच तर तुला बोलवलं आहे ना. अगं तू आमची मदत कर. नमिता म्हणत असते, ए डोक्यावर पडलायत का? असलं काही होणार नाही आहे. तुम्हाला माहिती ना तुमची आत्या कशी आहे
आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून नेमकं काय सिद्ध करणार आहात? तेव्हा मात्र हे जमणार नाही आहे, मला हे जमणार नाही. अगं असं काय करतेस? 6 ते 7 तास तुला आत्याला घराच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. मग यशोदा मात्र नमिताचा हात धरत असतो आणि तिला विनवण्या करत असतो. यशाने इथे तिचा हात पकडल्याबरोबर ती हो म्हटलेली असते. आता नमिता तिथून लगेचच घरी जाते. जेव्हा घरी जात असते त्यावेळेला मात्र इथे लगेचच हा धनू तिचा पाठलाग करत असतो आणि पाठलाग करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो की हिला हे सगळं काही जमतंय की नाही म्हणून. मग नमिता हळूच आतमध्ये येते आणि त्यानंतर तिची आई देवपूजा करत आहे ही गोष्ट ती पाहते आणि त्यानंतर थंब करूनच ह्या लोकांना काम सुरू करा असं सांगत असते. जेव्हा नमिता आतमध्ये येते त्यावेळेला मात्र ती आता पाण्याचा प्याला हातमध्ये घेते. तेव्हा सुलू देवापुढे उभी असते आणि म्हणत असते, हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, खरं तर ना इथे त्या धोंड्याचं जे घर आहे ना ते कायमचं मला मिळू दे. म्हातारपणाची काहीतरी रोजीरोटी तयार होऊ दे आणि माझ्या नमितासाठी एखादा श्रीमंत पोरगा मिळू दे असं म्हणून आता घंटानाद करत असते. तेव्हा नमिता पुढे येते आणि नमिता पुढे आल्याबरोबर ती म्हणत असते, अगं आई, तू इथे पारायण पण केलंयस? हो, मी सगळं केलंय. पोथी पारायण हे सगळं काही माझं करून झालं आहे. अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. पण ऐक ना, मला असं वाटतंय की तू अजून एक वेळा हे सगळं काही केलं पाहिजेस. तेव्हा ती म्हणत असते, का? कशामुळे मी अजून एक वेळा हे केलं पाहिजे? अगं म्हणजे त्याचं काय आहे ना, देव लवकर पावण्यासाठी हे सगळं काही कर. नमे, माझं सगळं काही करून झालंय. मला ना ते बाहेर कपड्याची बादली मी नेऊन ठेवली. ती बादली मला इथे कपडे ते सुकत घालायचे आहे. जाऊ दे मला बाहेर. मग नमिता तिला म्हणत असते, नाही नाही, आज मात्र तू बाहेर जायचं नाहीस. का? का नाही जायचं मी बाहेर? अगं म्हणजे बघ ना, तू एकदा डबल पोथी आणि पारायण कर ना. म्हणजे डबल पोथी आणि पारायण जर केलंस ना तर सगळं कसं व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर तुला सांगू का, देव नक्कीच लवकरात लवकर इथे तुला पावेल सुद्धा बघ. त्यामुळे तू बाहेर अजिबातच जायचं नाही. आता ही बाहेर जाऊ देत नाही ही गोष्ट सुलूच्या ध्यानात आलेली असते. तेव्हा ती तिला बाजूला करते आणि बाहेर जायला बघत असते. तेव्हा नमोचा धक्का तिला लागतो आणि सुलू मात्र लगेचच खाली पडत असते. आता सुलू खाली पडल्याबरोबर तिचं जवळपास कंबरडच मोडलेलं असतं. ती म्हणत असते, अगं नमे, काय केलंयस तू हे? नमिता म्हणत असते, अगं सॉरी मम्मी, मी हे मुद्दामून नाही केलं. ते काय झालं ना, माझा चुकून तुला धक्का लागला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मम्मी, खरंच सॉरी गं, मी हे मुद्दामून अजिबातच नाही केलं असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्यानंतर तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते, सोड, मला लई दुखतंय गं नमे, लई दुखतंय. तेव्हा नमिता म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी तुला ताबडतोब जाते आणि मस्त गरमागरम असा आल्याचा चहा बनवून घेऊन येते. मस्त, तुला नक्कीच बरं वाटेल असं म्हणून ती चहा बनवायला निघून जाते. जेव्हा ती निघून जाते त्यावेळेला मात्र इथे आता ही सुलू मनामध्ये विचार करत असते, नमी मला बाहेर पडू देत नाही. नक्कीच काहीतरी आहे बाहेर, काहीतरी शिस्त आहे. पण काय? आणि ही अशी माझ्यासोबत का वागते? नेमका प्रॉब्लेम काय बरं झाला असेल असा विचार आता इकडे ती करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र नमिता चहा बनवायला निघून गेलेली असते. जेव्हा चहा बनवायला निघून जाते त्यावेळेला मात्र बाहेर येऊन पाहते तर काय, बाहेर मात्र ह्या सर्वांनी पूर्ण तयारी केलेली असते. सगळे काही बांबू आणलेले असतात, शिड्या आणलेल्या असतात आणि त्यानंतर मात्र इथे आता हे लोक तिथे बाहेर अंगणामध्येच आता ताडपत्री बांधणार असतात, जेणेकरून त्यांना मात्र इथे पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते सगळं काही व्यवस्थित करता येईल असं सुद्धा आता इकडे त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे ते दांगटांची पोरं आता जोमानेच कामाला लागलेली असतात. मग दांगटांची पोरं जोमानेच कामाला लागल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच ही अवनी त्यांना एक हिंट देत असते आणि सांगत असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र तुम्ही हे सगळं व्यवस्थित करायचं आहे. त्याचबरोबर आता नमिता ही चहा घेऊन आतमध्ये गेलेली असते. सोबतच आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की इकडे हा जो काही यशोदा आणि त्याचबरोबर राजा हे दोघेही जण बाहेर निघालेले असतात. जात असताना आता मात्र इकडे हा जो काही राजा आहे
तो यशोदाला म्हणत असतो, अरे तू बाहेर चाललायस ना, मग मला सुद्धा तुझ्याबरोबर यायचं आहे, मला जरा बाहेर सोडतोस का? असं म्हटल्याबरोबर तिथे अवनी येते आणि अवनी म्हणत असते, काय झालेलं आहे, तुझी गाडी कुठे आहे? तेव्हा तो म्हणत असतो, गाडी का? अहो मी ना, नाही नाही आहे ना. नाही नाही म्हणजे तू हल्ली कामाला सुद्धा जात नाही आहेस ना, म्हणून विचारलं. खरं खरं सांग, तुझी गाडी कुठे आहे? त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, अहो गाडी का? खरं तर गाडीचं काय झालं ना, मी गाडी ना ती सर्व्हिसिंगला दिली आहे आणि मी वर्क फ्रॉम होम करतोय ना, त्यामुळे घरीच असतो. तेव्हा अवनी पुन्हा विचारत असते, हे सगळं तू खरं बोलतोयस ना, यामध्ये खोटं काहीच नाही ना? तेव्हा मात्र राजा विचारात पडलेला असतो. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.